हॅलो नमस्कार. आज पाहणार आहोत आपण खुसखुशीत अशी शंकरपाळी. त्यासाठी एक प्रमाण म्हणजे वाटी, 1 वाटी साखर, 1 वाटी दूध आणि 1 वाटी तूप एकत्र मिक्स करून ते गॅसवरती ठेवून साखर विरघळेपर्यंत ढवळून घ्यावे. हे मिक्सचर आपल्याला गॅसवरती जास्त कडकडीत होऊ न देता फक्त गरम होऊन थोडं साखर विरघळेपर्यंत गरम होऊन द्यायचं आहे. एका स्पूननी मिक्सचर सारखं ढवळत राहावे. तुम्ही पाहू शकता साखर विरघळलेली आहे. हे मिक्सचर आता एका परातीत काढून घेऊया आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकल्या. या मिक्सचरमध्ये आपल्याला मावेल एवढा मैदा मळायचा आहे. येथे माझ्या मिक्सचरमध्ये 4.5 वाटी मैदा मावला आणि छान असं पीठ तयार झालं. एकदम मैदा न टाकता अगदी पहिल्यांदा 2 वाट्या, नंतर अर्धी वाटी, 1 वाटी असं करून मिक्सचरमध्ये मैदा टाकावा, जेणेकरून एकदम घट्टसर असं पीठ होणार नाही. तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ माझं तयार झालेलं आहे आणि हे पीठ लगेच करायला घ्यायचं. गॅसवरती तेल तापायला ठेवून शंकरपाळी करायला घ्यावी. शंकरपाळी करण्यासाठी मोठा असा गोळा घेऊन छान असं लाटून घ्यायचं. जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पीठ किती सुरेख झालेलं आहे. लाटताना अजिबात चिरा पडत नाही आहेत. व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचे, जेणेकरून शंकरपाळीला पदर सुटायला मदत होते आणि आपल्याला तळतानाही अगदी खुसखुशीत अशा तळून तयार होतात. लाटी लाटताना आपण चौकोनीच लाटण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्याला कापताना सुरेख कापता येतील. लाटी लाटून तयार झाल्यानंतर बाकीच्या कडा काढून एकसारख्या प्रमाणात शंकरपाळी कट करून घ्याव्यात. आपण पाहू शकता की किती योग्य प्रमाणात आपल्याला हे कट करता येते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की शंकरपाळी झाली की तेलात तळून घ्यायची. अशी काढून ताटामध्ये वगैरे न ठेवता लगेच तेलामध्ये टाकावी आणि तळून घ्यावी. आपलं तेल आता गरम झालेलं आहे. आता तेलात शंकरपाळी टाकूया. तुम्ही पाहू शकता भरपूर अशी शंकरपाळी एका वेळेस तेलामध्ये बसते, पण विरघळणार नाही. शंकरपाळी टाकताना तेल मीडियम फ्लेमवरती असावं. नंतर 20 ते 25 सेकंदानंतर फ्लेम अगदी लोवरती असावी. पहिल्यांदा शंकरपाळी टाकल्यानंतर 15 ते 20 सेकंद हलवू नये, नंतर हलवावे. नंतर तेलामध्ये थोडीशी शंकरपाळी सेट झाल्यानंतर सारखं हलवावे, जेणेकरून शंकरपाळी सगळ्या बाजूने तळून निघेल. शंकरपाळी जेव्हा पूर्णपणे तळून होते तेव्हा अगदी तेलाच्या तळाला जाऊन बसते आणि बबल्स पूर्णपणे कमी होतात. तेव्हा समजावं की आपली शंकरपाळी झाली आहे. आणि शंकरपाळी थोडीशी अलीकडेच काढावी, कारण की आपण शंकरपाळी तेलातून काढल्यानंतरही त्याची गरमाई जास्त असते, त्यामुळे शंकरपाळीची तळण्याची प्रोसेस होतच असते. या पद्धतीने आपण पुढील सगळ्या शंकरपाळ्या करून घेऊया आणि तळून घेऊया.
तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा लेअर सुटलेल्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्हीही करून नक्की पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.